सोलापूर न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या प्रमुख बातम्यांवर एक नजर टाकूया। सोलापुरातील बोरामणी नाक्याजवळील जोशी गल्ली बँक ऑफ इंडिया समोर भीषण अपघात घडला। अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार विनायक वसंतराव कुलकर्णी वय 38 यांचा जागीच मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार विनायक हे MH13CV 0246 या क्रमांकाच्या मोटरसायकलवरून जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली। अपघात इतका गंभीर होता की ते रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर कोसळले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला। विनायक कुलकर्णी हे हेडगेवार ब्लड बँकेत कार्यरत होते। रात्री रक्तपुरवठ्याच्या कामासाठी जात असताना हा दुर्दैवी अपघात घडल्याची माहिती नातेवाईकांनी दिली। ते सोलापुरातील सिद्धेश्वर नगर मजरेवाडी येथे वास्तव्यास होते। 2 ते 3 वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला असून त्यांच्या मागे आई वडील, भाऊ, बहीण, पत्नी आणि एक लहान मुलगी असा परिवार आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मयताच्या आईने आरोपी वाहन चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे।